फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता मुंबईत देखील डॉक्टर संघटना आक्रमक झालेल्या आहेत. मी सध्या उभा आहे मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या बाहेर आणि आपण पाहू शकतो नायर रुग्णालयाच्या बाहेर जे आहेत ते रुग्णालयामधील डॉक्टर असतील किंवा इतर जे स्टुडंट असतील यांनी या ठिकाणी एक गेट नंबर 1च्या बाहेर हातामध्ये बेटी पडी मगर बची नाही, त्याचबरोबर नो सेफ्टी नो सर्व्हिस अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन कुठेतरी संपदा मुंडे यांना न्याय देण्यात यावा, त्यांना जस्टिस मिळावं यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते रुग्णालयाचे डॉक्टर्स असतील त्याचबरोबर स्टुडंट्स असतील हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर त्यांच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये कुठेतरी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाला 5 कोटीची मदत मिळावी, त्याचबरोबर फास्ट ट्रॅकवरती त्यांची केस चालावी आणि त्याचबरोबर संबंधित SIT टीममध्ये एक न्यायाधीश आणि त्याचबरोबर एक महिला देखील असावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करत आहेत. नेमकं या डॉक्टरांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी या नायर हॉस्पिटलच्या जे डॉक्टर्स आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, तुम्ही आज या ठिकाणी प्रोटेस्ट करताय, या ठिकाणी तुम्ही आंदोलन करत आहात, काय नेमके तुमच्या भावना आहेत, काय मागणी आहे तुमची? काय मॅडम तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहेत, काय मागणी आहे तुमची, कशासाठी करताय? संपदा मुंडे यांना जस्टिस द्यायलाच पाहिजे. एक महिला वर्कर म्हणून मी रोज काम करते, आम्हाला माहिती आहे काय काय होत आहे. त्यांनी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम सादर केलीच पाहिजे आणि या केसवर लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय दिला पाहिजे. तुम्ही देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, काय तुम्हाला नेमकी भीती वाटते आणि हातामध्ये नो सेफ्टी नो सर्व्हिस अशाचं पोस्टर तुम्ही घेतलेलं काय कारण? आम्ही जर हा प्रोटेस्ट केला नाही तर हा जो आवाज आहे हा दडपून टाकण्याची भीती वाटत आहे, त्यामुळे हा प्रोटेस्ट सुरू आहे. या संपदा मुंडे डॉक्टर यांना जो त्रास झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांना जो जीव गमवावा लागलेला आहे, तर या दुःखद प्रसंगी तिला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या डॉक्टरांची सेफ्टी जी आहे हे खूप महत्वाची आहे, हे सुद्धा याच्यातून लक्षात आलं पाहिजे. म्हणून हा प्रोटेस्ट करण्यात येतो आहे आणि याच्याचमुळं आम्ही नो सेफ्टी नो ड्युटी हा नारा लावत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी बेटी पडी पर बची नाही अशाचं पोस्टर देखील या ठिकाणी हातामध्ये घेऊन हा निषेध व्यक्त केला जात आहे. आपण पाहू शकतो की जे स्टुडंट असतील किंवा या ठिकाणी आले असतील डॉक्टर्स असतील हे सगळे मोठ्या संख्येने आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर काही संघटनेचे संस्था देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत या निषेधाच्या व्यक्ती? आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की पारदर्शक एक समिती बनवावी, त्याला आपण SIT म्हणतो, त्यामध्ये ऍटलिस्ट एक IPS ऑफिसर लेडीज असणार अँड एक रिटायर्ड जज ते असायला हवे. दुसरी मागणी आहे की त्यांना जे त्यांची जी डेथ झालेली आहे त्याचं कम्पेन्सेशन म्हणून ऍटलिस्ट 5 करोड रुपये म्हणून तरी द्यावे, कारण शी इज अ हार्ड वर्किंग वन अँड शी वॉज अर्निंग ऍट द सेम टाइम शी वॉज अ सोल अर्नर फॉर हर फॅमिली. आणि यानंतर जी त्यांच्या फॅमिलीवर पॉलिटिकल प्रेशर येत आहे किंवा अशा गोष्टीचा त्यांना त्रास होतोय, या गोष्टींचा तातडीने शासनाने त्याची दखल घ्यायला हवी. मॅडम, तुम्ही ही डॉक्टर आहात, काय भीती तुम्हाला वाटते की ज्या पद्धतीने तिने आत्महत्या केली तर तुम्हालाही या क्षेत्रामध्ये भीती वाटते का? ही भीती प्रत्येकाला असते, बट जास्त भीतीदायक गोष्ट ही आहे की बाहेरच्या लोकांना माहितीच नाही पडत आतमध्ये काय काय गोष्टी घडतात. त्यामुळे हे मोठ्या पातळीवरती सगळ्या लोकांना समजणं जास्त गरजेचं आहे. जे ह्या स्ट्राईकचं मेन उद्देश आहे की बाहेरच्या लोकांना समजतही नाही आतमध्ये काय काय घडत असतं. सो त्यासाठी हे सगळं चालू आहे, सो दॅट बाहेरच्या लोकांना पण अवेअरनेस राहावा. तुम्ही या संघटनेचे प्रमुख आहात, अध्यक्ष आहात, काय वाटतं या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही कोणाला निवेदन दिलंय का आणि पुढचं पाऊल नेमकं काय असणार? नमस्कार, मी डॉक्टर दिग्विजय जाधव, नायर माड अध्यक्ष, BMC माड उपाध्यक्ष. आज विविध संघटना यामध्ये एकत्र आलेल्या आहेत. माड असेल, अस्मी असेल, इंटर्न डॉक्टरची संघटना असेल, मेडिकल ऑफिसर्सची मॅग्मो संघटना असेल, IMA असेल, या सर्व संघटना एक साथ आज निदर्शनं करत आहोत. आणि
आता गेली 12 दिवस झालेले आहेत त्या दुर्दैवी मृत्यू होऊन, आणि आजपर्यंत आम्हाला ठोस अशा आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, आणि त्याच्यामुळे आज आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानंतर जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उद्यापासून इलेक्टिव्ह ज्या सर्व्हिसेस आहेत त्याही बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी एसआयटी टीम आता तर नेमली आहे, मग त्यालाही विरोध आहे का तुमचा? आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केलेली होती की आम्हाला एसआयटी गठीत करून हवी आहे, त्याच्यामध्ये आम्ही 2 मुख्य गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे त्याच्यामध्ये एक लेडी IPS ऑफिसर असले पाहिजे, आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड हायकोर्टचे जज असले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जी एसआयटी गठीत केली आहे त्याच्यामध्ये लेडी IPS ऑफिसर आहेत, पण त्याच्यामध्ये जज नाही आहेत. आणि ही जी पूर्ण केस आहे याच्यामध्ये पोलीस सुद्धा या चौकशीच्या भोवऱ्यात असल्यामुळे आमची ही मागणी आहे की पोलिसांच्या लेडी ऑफिसर सोबतच एक जजची सुद्धा नेमणूक असली पाहिजे, आणि जी एसआयटी आता जी गठीत केली आहे ती पूर्ण नाही असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये जज यांचं इन्व्हॉल्वमेंट असलं पाहिजे. आज या ठिकाणी निषेध करतात, याच्या पुढे काय करणार आहात? कशा पद्धतीने तुम्ही जोपर्यंत सरकार जागा होत नाही तोपर्यंत तुमचा हा लढा सुरू ठेवणार आहात? गेली 10 दिवस आम्ही विविध पद्धतीने लढा देत आहोत, विविध पद्धतीचे प्रदर्शनं करत आहोत. आम्ही कॅन्डल मार्च काढलेला आहे, आणि अजूनही आज 13 दिवस उलटूनही आजपर्यंत काही ठोस उपाययोजना झालेल्या नसल्यामुळे आज आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद ठेवल्या आहेत, आणि उद्यापासून आम्ही जितक्या पण इलेक्टिव्ह सर्व्हिसेस आहेत सर्व बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तर उद्यापासून जोपर्यंत आम्हाला आमच्या 4 मागण्यांचे लिखित स्वरूपात काही उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असा चालू ठेवणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर निषेध या ठिकाणी व्यक्त करून आज फक्त ओपीडी बंद ठेवलेली आहे, तर उद्या इलेक्ट्रिक जेवढ्याही सर्व्हिसेस आहेत त्या देखील बंद ठेवणार असा देखील इशारा या ठिकाणी या डॉक्टरांकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी जे एसआयटी टीम नेमलेली आहे किंवा वेगवेगळ्या जे तपास सुरू आहे तो जलद गतीने व्हावा, या अशा अनेक मागण्या घेऊन डॉक्टर संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.